आज सातारा पाटण मतदारसंघात 289 कोटीच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। आपल्यासोबत आहेत या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी शंभूराजे देसाई साहेब। काय सांगाल साहेब, आज लोकार्पण सोहळा पार पडतोय? आज माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध लोकोपयोगी आणि लोकाभिमुख कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय। त्यात काळोली तालुका पाटण या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल हे जिल्ह्यातलं पहिलं अद्ययावत कृषी संकुल, त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होते। त्याचबरोबर पाटण शहराला आत्तापर्यंत पाटण गाव आहे, होतं नगरपंचायत होती, आता नगर परिषद झाली, परंतु अद्ययावत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून 21 कोटी रुपयाची नळ योजना मंजूर केली। त्याचं टेंडर फायनल झालं, वर्क ऑर्डर झाली आणि आज प्रत्यक्ष त्याच्या कामाचा शुभारंभ भूमिपूजन आपण या ठिकाणी करतोय। पाटण विधानसभा मतदारसंघातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा आज आम्ही नाडे तालुका पाटण या ठिकाणी त्याचं अनावरण लोकार्पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करतोय। मल्हारपेठ तालुका पाटण या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या नवीन इमारतीचं नामकरण लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालय त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होते। कृष्णा खोरे महामंडळामधल्या तारळी जो प्रकल्प आहे त्यातल्या 4 उपसा सिंचन योजनांचा पहिला टप्पा फार पूर्वी पूर्ण केला, परंतु तो पूर्ण क्षमतेने चालला नव्हता। तो गेली 6 वर्ष बंद होता। आम्ही पहिल्या टप्प्याचं पुन्हा या ठिकाणी नव्यानं काम केलं, 50 मीटरवर पाणी काढलं आणि विशेष बाब म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी, ज्यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे, त्यांनी त्या 5 योजनांना 50 मीटरवरून 100 मीटर उंचीवरती पाणी उपसा सिंचन करून देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता आणि त्या 4ही योजना कार्यान्वित झाल्या। आज 100 मीटर उंचीवरच्या 4ही योजनांचं पाणी सोडण्याचा कार्यक्रम हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर मोरणा गोरेगर जो प्रकल्प आहे जलसंपदा विभागाचा, त्याला बंदिस्त पाईपलाईननं उजव्या आणि डाव्या तीरावरती शेतीला पाणी देण्याचं काम मंजूर झालेलं आहे। त्याचा प्रत्यक्ष भूमिपूजन समारंभ ऑनलाईन या ठिकाणी होणार आहे। कामाला देखील आज प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। आणि त्याच मोरणा गोरेगर प्रकल्पामधली नाटोशी हे गाव एक असं होतं प्रकल्पामधल्या लाभक्षेत्रातले की ज्या गावाला बंदिस्त पाईपलाईननं पाणी जात नव्हतं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी त्यालाही विशेष बाब म्हणून उपसा सिंचन योजना मंजूर केली आणि त्याही उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। मला विशेष आनंद आहे, 2च दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून सकल धनगर समाज जो माझ्या विधानसभा मतदारसंघातला आहे त्यांची अनेक दिवसांची मागणी होती की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक हे पाटण तालुक्यामध्ये व्हावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातनं त्याला 10 कोटी रुपये मंजूर केले आणि तो मंजुरीचा आदेश हा आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पाटण विधानसभा मतदारसंघातल्या सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींना समारंभाच्या ठिकाणी आपण सुपूर्द करणार आहे। असे वेगवेगळे कार्यक्रम, या सगळ्या कार्यक्रमांची एकूण रक्कम जर पाहिली तर 289 कोटी रुपयांच्या कामांचं, काही कामांचं लोकार्पण, काही कामांचं भूमिपूजन हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होते। साहेब, निवडणूक काही दिवसावर जाहीर होईल आणि आज संपूर्ण पाटण तालुका भगवामय दिसतोय आणि ही निवडणुकीच्या अगोदरची तुमचं आजचा जे कार्यक्रम होतोय तो शक्ती प्रदर्शन असं वाटतंय? नाही, शक्ती प्रदर्शन असं नाही। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायच्या आधी सुद्धा अनेक वेळा ह्या मतदारसंघामध्ये आले होते आणि आज मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा त्यांचा 3रा कार्यक्रम आहे। त्यामुळे नेहमीच शिंदे साहेबांवर प्रेम करणारा माझा मतदारसंघ आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी गेल्या 2.5 वर्षात भरभरून हा महायुतीचं सरकार आल्यापासून निधी दिलेला आहे। त्यामुळे उत्स्फूर्तपणानं जनतेने, मतदारसंघातल्या लोकांनी, माता भगिनींनी उत्स्फूर्तपणानं ही स्वागत या ठिकाणी केलेलं आहे। लाडक्या बहीण योजना असेल किंवा अशा नवीन आर्थिक योजनांच्यामुळं आर्थिक दबाव येतोय अर्थ विभागावर। त्याचबरोबर राज ठाकरे असंही म्हणलेत की जानेवारी महिन्यात अशा योजनांच्यामुळे पगार द्यायला पैसे उरणार नाहीत। राज ठाकरे साहेबांचा थोडासा अभ्यास कच्चा दिसतोय,
कारण जेव्हा राज्य सरकार एखादी योजना जाहीर करतं, विशेषतः अर्थसंकल्पामध्ये जाहीर करतं, तेव्हा अर्थसंकल्पामध्ये या बाबींची तरतूद त्या हेडवरती आपण केलेली असते. मी नम्रतापूर्वक महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन की मी सुद्धा 2.5 वर्ष अर्थ विभागाचा राज्यमंत्री म्हणून, माननीय अजितदादाच त्यावेळी अर्थमंत्री होते, मी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी लागणार आहे त्याची पूर्ण तरतूद सरकारनं अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये केलेली आहे. त्यामुळं उगाच घोषणा केल्या आणि ह्या निधीमुळं आता नोकरांचे पगार होणार नाहीत, हा पूर्णपणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम आहे आणि कुठल्याही इतर योजनेना त्याचा विपरीत परिणाम न होता व्यवस्थितपणानं, नियमितपणानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर सर्व योजना लोकाभिमुख ज्या महायुती सरकारने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. कुठलीही वित्तीय अडचण राज्य सरकारसमोर बिलकुल नाही. गैरसमज सरकारबद्दल आणि सरकारच्या आर्थिक परिस्थितीबद्दल कृपया कुणीही पसरवू नये. रात्री 2 मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्यात वर्षावर बैठक झाली. 200 ते 225 जागावर सहमती झाली. नेमकी काय आज येणार आहेत थोड्या वेळाने माननीय मुख्यमंत्री महोदय इथं, त्यांच्याशी माझी होईल चर्चा आणि कदाचित तुम्ही पण असला तर तुम्ही विचारा त्याला नेमकी काय चर्चा झाली. कारण शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे आमच्या की जेव्हा एकदा नेत्यांना अधिकार सर्व चर्चांचे दिलेले असतात तेव्हा पुन्हा मग तुम्ही कधी बोलला, काय बोलला, आम्हाला सांगा, हे विचारण्याची पद्धत शिवसेनेमध्ये पहिल्यापासूनच नाही. आणि आम्ही सगळे अधिकार मुख्य नेते म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो सगळ्या शिवसैनिकांना, सर्व आमदारांना मान्य असेल. अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला आहे त्याच्यावर ह्यांनी संशय व्यक्त केला आहे आणि त्यांनीच जितेंद्र आव्हाडांनी संशय व्यक्त केला आणि त्यांनीच अजितदादांच्या सभेत पण पैसे वाटले जातात, अजितदादांच्या सभेला लोक येत नाहीत असा आरोप केला. नाही, आता हे 2 भिन्न विषय आहेत. अक्षय शिंदेचा झालेला एन्काउंटर ह्याच्यासाठी CID मार्फत SIT नेमलेली आहे. SITची चौकशी सुरू आहे. SITच्या चौकशीमध्ये सगळ्या बाबी पुढे येतील. त्यामुळे जेव्हा एखाद्या प्रकरणाची गुप्तचर म्हणजे CID मार्फत चौकशी सुरू असती तेव्हा सरकारमधल्या मंत्र्यांनी त्या चौकशीच्या बाबतीत काही स्टेटमेंट करणं योग्य नाही. चौकशी होऊ द्यात पूर्ण. चौकशी पूर्ण झाल्यावर संपूर्ण सत्य समोर येईल आणि ते लोकांच्या समोर मांडलं जाईल. नंबर 1. आणि मग राहिला प्रश्न जितेंद्र आव्हाडांचा की मान्य अजितदादांच्या सभेला पैसे वाटले जातात. हे केवळ एक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सेट करायची ही सवय, ही पद्धत ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला आहे. माननीय अजितदादा नेहमी जिथं जातात तिथं लोकांना त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आहे. जे दादा बोलतात ते करून दाखवतात आणि एक स्पष्ट वक्ता आणि जे शक्य आहे करण्यासारखं ते करणारा नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं. आणि नक्की माननीय अजितदादांच्या सभेला कुठेही अशा पद्धतीनं पैसे देऊन वगैरे माणसं आणण्याची आवश्यकता नाही. दादा लोकाभिमुख नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या प्रेमाखातर लोक त्यांच्या सभेला जमत असतात. ज्यांच्या सभेला लोक जमत नाहीत ती आव्हाडांसारखी माणसं मान्य दादांच्यावर अशी नाहक टीका करतात, त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. धन्यवाद साहेब. ओके. कॅमेरामॅन समित दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा, मरळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.